तुम्ही तर कसे आहात तुम्ही तर ओम नमः शिवाय. तर माझं नाव आहे सुषमा धुमाळ. तर आज माझा आहे 15वा सोमवार. तर आत्ताची वाजले 6:10 कमी आहे. तर आज विचार केला, पूजा वगैरे झाली आहे. पूर्ण 1 तास पूजा करून आज मी 3:30लाच उठलेली आहे. त्याच्यामुळे बघा वातावरण अजून दिवस पण नाही निघायला व्यवस्थित. तर आज मी चालले दर्शनाला. दर्शनाला म्हणजे तुम्हाला मी दाखवलं होतं जे मंदिर, नर्मदेश्वर मंदिर, त्याची माहिती पण मी तुम्हाला लवकर सांगणार आहे. तर त्याची माहिती काय आहे, तर आज दर्शन वगैरे झालं आहे माझं. तर आज मी दर्शनाला चालली आहे. आज तिथे छोटंसं एक महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं म्हणजे गणपतीचंच आहे. तिथंच महादेवाची शिवलिंग स्थापना केलेली आहे. म्हणजे बघा तुम्ही बघू शकता, ते छोटंसं मंदिर आहे. गणपती बाप्पा महादेवाचं मंदिर. इथले आता आपण पूजा करून घेऊ. छानसं मंदिर आहे. मला सर्दी खोकल्यामुळे मला काही एवढं म्हणजे सर्दी खोकला कालपर्यंत बरं झाला होता, पण आज थोडा त्रासच होतो आहे. तर तिथे मंदिरामध्ये छान पूजा चालू असते. आपण तिथं थोड्या वेळ बसू. नर्मदेश्वर मंदिर म्हणजे नर्मदेश्वर ह्याच्यातलं शिवलिंग आहे. नर्मदेश्वर नदी आहे, नदीमधली शिवलिंग आहे हे. याला स्थापना केल्यानंतर आपल्याला काही म्हणजे त्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर इथं आलेली आहे मी. तर आपण छानपैकी आज पूजा वगैरे करू. पूजा म्हणजे थोडं 10-15 मिनटं छानपैकी त्याची पूजा करू. मागे आले तुम्हाला दाखवलं. आता थोडा अंधार पडलेला आहे, अंधारच आहे, कारण की लवकर उठल्यामुळं माझं पटकन आवरलं आहे. पूजा खूप छान चालू आहे. मंदिरामध्ये खूप फ्रेश वाटतं. जय भले. किती छानपैकी पूजा करताय. कसं आहे ना, देवाशिवाय काहीच नाही आहे. देव येतं सगळे. देवच घडवतो, सगळं काही देवच करतो आपल्या समोर. जे काय आपले कर्म, जे असेल ते सगळं देव बघतो. म्हणून आपण आपलं जे काय आहे, आपलं वाईट, चांगलं वाईट जे काय आहे ते देव बघतो. देवावर सगळं सोडून द्यायचं. त्याच्यामुळं सगळं बघतो, देवावर सोडून द्यायचं आणि देवाचीच प्रार्थना करायचं. उठल्यापासून तर झोपण्यापर्यंत सगळं काही देवच आहे आपलं. देवानेच आपल्याला घडवलं आहे. तर मग आपण सगळं देवापुढं काहीच नाही. एवढं पण आहे का देव परीक्षा पण खूप बघतो. टिकतेच नाही राहते.
सॉरी मित्रांनो, माझी टिकटीच नाही लागलेली आहे. तुम्ही 1-2 मिनटं जाऊन मस्त छान पूजा वगैरे होते इथे. मस्त 3:30-4 वाजेपासूनच तो मुहूर्त असतो सकाळचा. म्हणजे काय म्हणतात त्याला, मला एवढं नाही माहिती. ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला. 3:30 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंतचा जो मुहूर्त असतो पूजेचा, तो खूप छान असतो. त्या टायमाला पूजा केलेलं चांगलं असतं. ती घरात असो किंवा बाहेर असो, ती केलेली चांगली असते. तर मी आता दररोज ब्लॉग काढते, शॉर्ट व्हिडिओ वगैरे काढते. मी काही गॅप देत नाही, कारण की मध्ये गॅप दिल्यामुळं माझं थोडंसं असं वाटत होतं की मला थोडंसं परत मागे जावं लागेल. पण थोडं कंटिन्यू काढल्यामुळं रिस्पॉन्स चांगला मिळतो. पाणी पण आलेले पाण्याचं लक्षात नसतं माझ्या. पण मस्त 2 मिनटं मी तुम्हाला मी लावली टिकली. येत नसेल, खाली दिसेल. 2 मिनटं. हो बरं. कारण एवढी मोठी पूजा करतोय आपण, आणि आपल्या म्हणजे मजा होती, पण मग कधी पडली माहिती नाही पडलं. आणि एवढी महादेवाची पूजा करतोय ना आपण, आपला महादेवच नाही लावला. तर आपण एक 10-15 मिनटं पूजा करू. कसं वाटतं, फ्रेश वाटतंय ना. काल माझं काय झालं, काल मला 1-1.5 तास उशीर झाला. म्हणजे मी 3:30-4ला उठायच्या ऐवजी 4:30ला उठली. 4:30ला उठल्यानंतर मी माझी हळूहळू 4:30 पावणे 5 वाजले असेल. त्याच्यामुळे माझी थोडी धांदळ झाली, धावपळ झाली. धावपळ काही नाही झाली. कसं असतं, कितीला जरी उठलं ना, आपल्याला काम कमीच पडतं. काही ना काही डोक्यात आठवतच असतं, असं असतं. पण लेडीजने खरं लवकरच उठावं. तर आता आपण पूजा करणार आहे. 15 मिनटं आपण पूजा करू. तर तुम्हाला माझे ब्लॉग वगैरे कसे वाटले, काय वाटले, मला सांगा की जमतं की नाही मला. किती छान वाटतं बघा. नाही ते किती मस्त वाटतं बघ, फ्रेश वाटतं, एकदम छान वातावरण नाही का. लाईटिंग वगैरे लावेल असते, मस्त देवाची पूजा. बाहेर वातावरण बघा किती मस्त आहे बघा. आणि इथे आजूबाजूला गार्डन पण आहे. लोक वॉकला वगैरे येतात. हे ना, छान आहे नाही का. वॉकला वगैरे येतात मस्त. तर आपण एक 5-10 मिनटं पूजा करू. ते बघू शकता, आता दर्शन झालंय छानपैकी. दर्शन झालंय आपलं. तर आपण निघू आता. कसं वाटलं मग, नरपतेश्वर महादेव आहे. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला. आता बाय.